कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. सारंग सर, ये ना, आते ना. मला तुमच्याशी एक गोष्ट बोलायची होती. मला नाही बोलायचं तुझ्याशी. का माझं काही चुकलं का? आता हे पण मीच सांगू का तुला? हा, मला काही इमोशन्स नाही आहेत का? मला कळत नाही माणूस असा कसा वागू शकतो. माझं काही चुकलं असेल तर मला सांगा, पण असं नका बोलू. चुकलंच आहे तुझं. प्लीज जातो इथून आणि आज खोलीत परत यायचं नाही. सारंग, तुला सांगितलं होतं ना ती घाबरेल म्हणून. तोंड बघ तिचं, रडतीये ती. वहिनी, इतकं मस्करी करतोय तो. बरं, चालू द्या तुमचं. यांना गोळ्या द्यायच्यात मला. मी आलेच. रडू नकोस प्लीज, डोळे पुसते. सॉरी. का आली होतीस तू? जेवण चांगलं झालं होतं हे सांगायला आलो. अरे वा, लवकर सांगितलंस. तिथल्या तिथे सांगितलं असतंस तर बरं वाटलं असतं मला. आता सांगून काय उपयोग? पण आता सांगते ना मी, खरंच चांगलं झालं होतं. मला खूप आवडलं. थँक्यू. तुमचं कौतुक स्वीकारण्यात येत आहे. मंडळ आभारी आहे. तुम्ही मला घाबरवलं तेव्हा मी घाबरले, पण आता नाही घाबरणार. सावली, अगं वेळाबाई, परत घाबरलीस. सॉरी. जेवणासाठी आणि सगळ्यासाठी थँक्यू. घेते मी. तुला म्हणलं होतं ना सुप्रिया, एक ना एक दिवस मी शेटाने होणार म्हणून. हा, लागली बर का. आमच्या यांना नोकरी लागली. सरकारी सरकारी नोकरीत काय ठेवलंय आता? मस्त प्रायव्हेट नोकरी लागली. हा मग अगं सुटापुटात राहतात एकदम. एवढंच नाही, हाताखाली 50 माणसं आहेत कामाला. अगं 5 आकडी तर पगार आहे नुसता. अगं ये ग तू एकदा घरी, तुला दाखवतेच मी यांचा रुबाब. हा मंथ एंड झाला ना की पगार होईल. पगार झाला रे झाला की दणक्यात पार्टी देते बघ मी तुला. अरे वा, पैसे मोजताय काय? प्लॅन नवीन? सुनबाई, तुम्हाला ती म्हण माहित आहे का? मला डिगानं मनी माहितीये तो. तुम्हाला आता कुठली म्हणायची ती सांगा. बाजार भरला नाही आणि चोर निघाले बिळात. मला चोर म्हणताय तुम्ही? मला हे पा, माझ्या नवऱ्याच्या हक्काच्या पगारावर उड्या मारते मी. कळलं का तुम्हाला? हा बाई, कळलं. पर पैसे येण्याच्याच आधी ते कसे खर्च करायचे याची तयारी सुरू केली ग तू? आहे तर काय. हे बघा सुनबाई, तुम्ही जो हा खर्च करायचा विचार करताय ना, त्यात सगदेवाचा पगार संपून जाईल. मग नवीन कर्ज काढू की आपण? तुम्ही तुमच्या गरजांसाठी काढलं ना कर्ज, मग आता मी माझ्या गरजेसाठी काढन. हा, आणि यांचा पगार आला की फेडेन. पण फोन करून आले मी, चोर म्हणे. काय? बर, जावई बापूकडं वान बी द्यावं लागल ना? जमून जाईल. आणि आता सगदेव कामाला लागलाय ना, त्यात काही गोष्टी घेता येईल आपल्याला. तू नका काळजी करूस. अहो, पर त्यांनी आता हा मान स्वीकारायला पाहिजे म्हणजे झालं. अगं स्वीकारतील की. माणसं तशी चांगली आहेत, वाईट नाहीत. अगं लग्नाच्या वेळेला परिस्थितीच अशी होती, त्यासनी बी सावराय वेळ लागणारच आहे की नाही? बरोबर आहे. हे बघ, आपणच समजून घ्यायला पाहिजे. होईल समजा नीट. तू नका काळजी करूस. बघू आता. समजा काही पांडुरंगाच्याच हातात आहे आता.
पांडुरंग हरी वासुदेव हरी. माझ्याकडे द्या. माझं काम आहे दादा. नाही माझं काम आहे. नाही म्हणजे नाही का नाही. बबलू यार, दादाला कशाला त्रास देतोस? आता मी काय केलं? ऍपल आणि चाकू घेऊन जातो तो. मला बोलले थांबा, माझं काम मीच करणार. असं कसं? दादा बरोबर बोलतोय तो. प्रत्येक काम तुला करायची गरज नाहीये. दे. हे काय कॉफी. हा साऊ, तू कशाला घेऊन आलीस? दादा, हे माझं काम आहे, मला करू दे. सावली, आधी ऍपल खातो, मग कॉफी पितो. दादा, हळद घेऊन ये. हा चल चल चल. मला माहिती आहे म्हणजे. सावली, घाबरू नको. तुम्ही गप्प बसा. तुमचं लक्ष कुठे असतं? 2 मिनिटं थांबला असता तर मी कापून दिलं असतं ना. तुम्ही एकही काम नाही करायचं, गप्प बसा, हलू नका अजिबात. काय आपल्या उंच कोण आहे? या उंच आहे. मग मला उचला की उडला. चल. आता काय? एक काम करा दादा, हे हळद घेऊन तो. ये तुम्ही हळद. हा मी जातो, पण हे काय पडलंय? ते मी बघतो, तुम्ही काळजी करू नका. जाऊ तुम्ही जाऊ. लोचा झाला. सोबत हात कायमचा तुझा धरणार आहे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. सावली, हे हळद हळद. अगं सावली, काही झालेलं नाहीये मला. कधी सगळ्यात आहे, कधी आपल्यात आहे. ही माझी काळजी सारी तुला पुरणार आहे. कधी असणार आहे, कधी नसणार आहे. कधी असणार आहे, कधी नसणार आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.